सक्सेस झालेली मुलगी ही सगळ्यांनाच आवडते. पण स्ट्रगल करणारी मुलगी म्हटलं, की सगळ्यांचे विचार बदलतात. असंच काहीतरी माझ्यासोबत झालं होतं. घरच्यांची परमिशन होतीच, पण बाहेरच्यांचं बोलणं ऐकून घरचेही कधी ना कधी माघार घेत होते, की काय होणार, कसं होणार, लग्न कसं होणार, लोकं काय म्हणतील, की मुलीच्या पगारीवर जगताय. हे असले प्रश्न माझ्या घरच्यांनाही विचारले जायचे. पण तरीही माझ्या घरच्यांनी कधीच कुठल्या गोष्टीसाठी मला नाही म्हणले नाही आणि मला माझं ड्रीम पूर्ण करण्यासाठी पूर्ण सपोर्ट करत होते. बाहेर राहायचं म्हटलं, की खरंच बरेचसे प्रॉब्लेम्स येतात आणि ते फेसही करावं लागतात. हे मला नांदेडला आल्यानंतर कळालं. इथं आल्यानंतर खरंच म्हणजे मी एवढे प्रॉब्लेम्स फेस केलेत, की मला खरंच वाटत नाही, की ही तीच स्त्री आहे, जी कुठल्याच गोष्टीला कॉम्प्रोमाईज कधी करत नव्हती. आणि इथं आल्यानंतर मी एवढे कॉम्प्रोमाईज केले, की सांगायला गेलं तर पूर्ण दिवसही कमीच पडेल. खरंच वाटतं तेवढं सोपं नसतं हां. बाहेर काम करणं, परत घरी येऊन पूर्ण काम सांभाळणं, घरच्यांना टाईम देणं, स्वतःला टाईम देणं, स्वतःला सगळ्या लोकांपासून जपणं, रात्रीचं घरी येणं आणि घरी आल्यानंतर न थकता परत आपल्या स्वतःसाठी स्वयंपाक बनवणं, भांडी घासणं, आपले कपडे धुणं, सगळं करत पूर्ण मॅनेज करणं. आपल्या मनासारखं काहीच होत नसतं, पण तरीही सगळं करावं लागतं आणि मला हे इथं आल्यानंतर कळालं. पण डोळ्यामध्ये जेव्हा आपलं स्वप्न येतं ना, तेव्हा हे सगळं करायला ही एक वेगळीच मजा असते. काहीतरी असं वाटतं, की हां, आज जर मी स्ट्रगल केलं, तर उद्या चालून आपलं आयुष्य खूप भारी होणार आहे. आणि ह्याच गोष्टीमुळे मी आज इथे एवढी स्ट्रगल करते कारण आतापर्यंत मी माझ्या लाईफमध्ये कधीच कुठल्या गोष्टीसाठी कॉम्प्रोमाईज नाही केलं, पण आता इथं करावं लागतंय.